हे बघा, जाणीवपूर्वक हायकोर्टामध्ये वेगवेगळे पाचशे फ्रॉड पुरावे प्रोड्यूस केले गेलेले होते। महाराष्ट्रातला आमचा जो बांधव आलेला आहे हे सगळे पीसफुली राहायला लागलेले आहेत। तुम्ही विदेशातून आलेल्या पर्यटकांना सुद्धा मराठा बांधव ते सोबत घेऊन नाचायला लागलेले आहेत, ते सुद्धा एन्जॉय करायला लागलेले आहेत विदेशातल्या, कुणाला त्रास झालेला नाही। काही लोकांनी जाणीवपूर्वक हे आंदोलन बदनाम करण्यासाठी आणि सरकारसोबत हात मिळवून हायकोर्टात जाऊन आमच्या विरोधात असं एक षडयंत्र रचलं चालले। आम्ही हायकोर्टाच्या निर्णयाचा अवमान करणार नाही, आदरच करू, पण आमचा अधिकार आहे, आम्ही सर्वोच्च न्यायालयापर्यंत हा लढा लढू। आपण पाहतोय की सध्या मनोज जरांगे जे आहेत ते विश्रांती घेताना आपल्याला पाहायला मिळतात आहे। थोड्या वेळात तर 3 वाजेपर्यंत मुंबई खाली करा असं हायकोर्टानं म्हटलेलं आहे। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदान सोडावं लागणार। जेवढे अरे पाय कॅमेऱ्यात काय दिसत नाही का? काय नाही दिसत आहे। मी सध्या मुंबईच्या सीएसएमटी परिसरात आहे। सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। पोलिसांकडून आता गाड्या हटवायला सुरुवात केलेली आहे आणि हे सगळं उचला आणि जे खाण्याचे आता कोणीच खायला येणार नाही तुमच्या माहितीसाठी। काय नेमकं सांगितलं तुम्ही? नक्कीच सर, आपण पाहतोय या ठिकाणी पोलिसांकडून हे सगळे खाऊचे जे स्टॉल आहेत ते या ठिकाणाहून उचलण्यास सांगण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय पोलिसांचा मोठा बंदोबस्त या संपूर्ण मुंबई महानगरपालिकेच्या रस्त्यावर आहे आणि सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या आता या ठिकाणाहून काढल्या जात आहेत। पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले। ट्रकवाल्यांसोबत हे बघा बातचीत सुरू झालेली आहे। गाड्या काढण्यास त्यांना सांगितलं जात आहे आणि या गाड्या या ठिकाणाहून हटवा, गाड्या काढायला सांगतात। गाड्या काढा, चला चला, पार्किंग करू नका, चला चला। याच्यामध्ये जर खाण्यापिण्याच्या काय वस्तू आपण पाहतो या ठिकाणाहून गाड्या काढा असं म्हणतायत। गाड्या काढल्या जाणार आहेत का? गाड्या काढा, दबाव गाड्या काढल्या जातील, एवढं काही घाबरू नये आणि पार्किंग भरपूर आहे त्याच्यामुळे लवकर साऱ्या निघणार। दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की गाड्या काढल्या जातील असं सुद्धा मराठा आंदोलक म्हणतात, पण त्याला थोडा वेळ लागेल असं सुद्धा म्हणतात। आणि एकंदरीतच आपण पाहतोय की या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस जे आहेत ते आता पोहोचलेले आहेत आणि पोलिसांकडून सीएसएमटी परिसरामध्ये पोलिसांची आता कारवाई सुरू झालेली आहे। ज्या गाड्या या ठिकाणी पार्क करून ठेवण्यात आलेल्या होत्या मराठा आंदोलकांच्या, त्या देखील काढण्यास आता पोलीस सांगतायत। राज्य सरकारला 3 वाजेपर्यंत कोर्टामध्ये वस्तुस्थिती कळवायची आहे आणि त्यामुळे आता पोलिसांच्या कारवाईला सुरुवात झाली आहे। सीएसएमटी परिसरामध्ये असलेल्या गाड्या पोलिसांनी इथे काढण्याच्या सूचना देण्यास सुरुवात केली आहे। तर हा सीएसएमटीचा परिसर आपण पाहतोय, इथे काही आंदोलकांच्या गाड्या आहेत, या गाड्या आता इथून हटवा असं त्यांना सांगितलं जात आहे। गाड्या आम्ही हटवतो, थोडा वेळ लागेल असं या आंदोलकांकडून सांगितलं जात आहे। तर आता या ठिकाणी सूचना दिल्या जात आहेत, उद्घोषणा केल्या जात आहेत। तर सीएसएमटीच्या परिसरामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या समोर मराठा आंदोलक मोठ्या संख्येने जमलेले होते। तर आता हा संपूर्ण परिसर खाली करा अशा सूचना पोलिसांकडून केल्या जात आहेत। पोलिसांकडून या सगळ्याचं काही रेकॉर्डिंग देखील केलं जाते। या संदर्भातली माहिती आता राज्य सरकारला कोर्टामध्ये द्यायची आहे, त्यामुळे आता पोलिसांच्या कारवाईला सुरुवात झाली आहे। पोलीस इथून आंदोलकांना हटवत आहेत। तर 3 वाजेपर्यंत मुंबई खाली करा असं कोर्टानं म्हटलेलं होतं आणि त्यानंतर सीएसएमटी परिसरात या ठिकाणी आंदोलकांच्या गाड्या होत्या त्या इथून बाजूला काढा, हटवा, घेऊन जा असं सांगितलं जात आहे। तर या ठिकाणी काही वरिष्ठ पोलीस अधिकारी आलेत। आंदोलकांना या संदर्भातली माहिती दिली जाते। कोर्टानं जे आदेश दिलेत त्या संदर्भातली माहिती दिली जाते। सीएसएमटी परिसरात पोलिसांची आता कारवाई सुरू झाली आहे। मोठा पोलिसांचा या ठिकाणी बंदोबस्त आहे आणि ज्या गाड्या या ठिकाणी पार्क करून ठेवण्यात आल्या होत्या तर त्या देखील पोलिसांकडून हटवल्या जात आहेत। मराठा आंदोलकांसाठी जेवण घेऊन काही गाड्या या ठिकाणी आलेल्या होत्या, तर या आंदोलकांना जेवणास परवानगी दिलेली आहे। तर ही दृश्य आपण सीएसएमटी परिसरातली पाहतोय। या ठिकाणी आंदोलकांच्या जेवणाची सोय करणाऱ्या काही गाड्या होत्या, इतरही आंदोलकांच्या काही गाड्या त्या ठिकाणी आहेत। तर त्या सगळ्याच गाड्या इथून आता बाजूला करा, हटवा, घेऊन जा असं सांगितलं जात आहे। तर उद्घोषणा करून या संदर्भातली काही माहिती दिली जाते का अशी विचारणा देखील कोर्टाकडून करण्यात आली होती। त्यानुसार आता लाऊडस्पीकरवरून या आंदोलकांना काही सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। तर जरांगे यांना सुद्धा आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे। परवानगी नाही तर आंदोलकांना सुद्धा बाजूला करा असं कोर्टानं म्हटलेलं आहे। सीएसएमटी परिसरात पोलिसांची आता कारवाई सुरू झाली आहे। ही दृश्य आपण पाहतोय, वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत। घोषणांना सुरुवात झालेली आहे। या ठिकाणाहून गाड्या बाजूला घेऊन जा, हटवा असं आता या ठिकाणच्या आंदोलकांना सांगितलं जात आहे।
तर वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी आहेत. आंदोलकांशी देखील चर्चा केली जाते. त्यांना या संदर्भात कोर्टासंदर्भातली माहिती देखील दिली जाते. तर काही वेळापूर्वीच वीरेंद्र पवार यांनी म्हटलेलं होतं की 3 वाजता आमचे वकील कोर्टात जातील, काय होतंय हे सांगण्यासाठी पुन्हा मैदानात येतील आणि त्यानंतरच वकिलांना सोबत घेऊन आम्ही आमचं म्हणणं मांडू, असं वीरेंद्र पवार यांनी म्हटलेलं होतं. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर तुर्तास ही घडामोड सीएसएमटी परिसरातली. तर सीएसएमटी परिसरामध्ये अजूनही काही मराठा आंदोलक या ठिकाणी आहेत. मात्र संपूर्ण मुंबई खाली करा असं या ठिकाणी कोर्टाने आदेश दिलेत. मराठा आंदोलकांना या ठिकाणाहून जाण्यास सांगण्यात आलेलं आहे. तर काही मराठा आंदोलकांसाठी जेवण घेऊन आलेल्या या गाड्या या ठिकाणी आहेत. दुपारची वेळ असल्यामुळे मराठा आंदोलकांना या ठिकाणी जेवण्यासाठी दिलं जात होतं. थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडे. गिरीश, आत्ता सीएसएमटीला काय सुरू आहे? निश्चितच सीएसएमटी परिसरामध्ये सध्या मराठा आंदोलकांकडून 1 मराठा लाख मराठाच्या घोषणा दिल्या जातात. दुसरीकडे पोलिसांचा मोठा बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये वाढवण्यात आलेला आहे आणि डीसीपी झोन 1चे डॉक्टर प्रवीण मुंडे हे सध्या ड्रोन व्हिज्युअल तपासून पाहत आहेत आणि ड्रोन व्हिज्युअल तपासून जी माहिती आहे ती सुद्धा आता जाते आणि नेमकी आम्ही काय कारवाई केली ते सुद्धा कोर्टाला मुंबई पोलिसांकडून आता कळवलं जाणार आहे. जे रस्ते आहेत ते रस्ते आज सकाळी या ठिकाणाहून उघडण्यात आलेले आहेत आणि रस्ता पूर्णपणे मोकळा करून देण्यात आलेला आहे. त्यासोबतच जे पार्किंगमध्ये असलेले ट्रक्स आहेत जे महानगरपालिकेच्या समोरच्या रोडवर होते, जिथे मराठ्यांची खाऊ गल्ली होती, हे सगळे जे रस्ते आहेत ते सुद्धा आता मोकळे करायला पोलिसांनी सुरुवात केलेली आहे. त्याची देखील कारवाई होते. कालची परिस्थिती आणि आजची परिस्थिती नेमकी किती वेगळी आहे हे सांगण्याचा कुठेतरी मुंबई पोलिसांचा जो आहे तो मानस आहे आणि अत्यंत विनम्रतेनं मुंबई पोलिसांनी मराठा आंदोलकांना सुद्धा विनंती केलेली आहे की हायकोर्टाच्या निर्णयाचं पालन करा आणि या आंदोलनाला कुठेही गालबोट लागता कामा नये. याची जबाबदारी दोघांची आहे, पोलिसांची सुद्धा आहे, आंदोलकांची सुद्धा आहे आणि त्याला तशाच पद्धतीनं प्रतिसाद सुद्धा दिला जातोय आणि स्वतः जे डीसीपी मुंडे आहेत ते आता उद्घोषणा करतायत. नक्कीच ही दृश्य आपण सीएसएमटी परिसरातली पाहतो. 3 वाजेपर्यंत आपल्याला हा सर्व परिसर खाली करायला सांगितलेला आहे. सर्व रस्त्यावरील आंदोलक आपल्याला कृपया परत जायचंय. तुम्ही मुंबईतून विनंती करतोय जे की माननीय उच्च न्यायालयाचे आदेश आहेत, तरी आपण सर्वांनी निघावं. खाद्य गाड्या सुद्धा काढायच्या आहेत. जी काही लोकांची व्यवस्था आहे पोलीस त्याबद्दल विचार करतील, पण आता तात्काळ या गाड्या सगळ्या काढा. या गाड्यांवर चलान मारण्याची प्रक्रिया ही पोलिसांकडून केली जाणार आहे. मी आपल्याला सांगतोय त्याच्या पूर्वीच कृपया आता पोलीस चलान करून टो करण्याची प्रक्रिया चालू करतील. धन्यवाद. तर आपण पाहतो या ठिकाणी गाड्या काढण्याचे जे आदेश आहेत ते पोलिसांकडून देण्यात आलेले आहेत, अन्यथा चलान कापण्यात येईल उभ्या राहिलेल्या गाड्यांचे, अशी सुद्धा वॉर्निंग या ठिकाणी. सध्याला न्याय व्यवस्थेच्या जे मुखातून येणारे प्रत्येक शब्द आहे तो आदरणीय मुख्यमंत्र्यांना जे अभिप्रेत असणारं आंदोलन मुडीत काढायचा ह्या असणारा त्यांचा उद्देश दिसतो. संविधानिक गोष्ट जर पाहिली तर भारतामध्ये कुठलाही माणूस कुठेही जाऊ शकतो, खाऊ शकतो, पिऊ शकतो, फिरू शकतो. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात आलेला मराठा बांधव जो वाड्या वस्तीतील खेड्यापाड्यातील प्रकारची मुंबईतील हे आम्हाला मान्य. त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्वसामान्य या मुंबईमध्ये आलेल्या पोलिसांना हे पुढं करत आहेत, न्याय व्यवस्थेला पुढं करत आहेत आणि आंदोलन मोडत काढत आहेत. जर आंदोलन 4 महिन्यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात होणार होतं तर आदरणीय मुख्यमंत्र्यांनी त्या लेवलमध्ये सोय करायला पाहिजे होती. त्या एवढ्या प्रमाणाचं या ठिकाणी उद्घोषणा करून पोलिसांकडून सूचना करण्यात आल्या आहेत. 3 वाजेपर्यंत हा संपूर्ण परिसर रिकामा करा अशा सूचना करण्यात आल्या. तसेच आंदोलकांनी आता आपल्या गाड्या देखील या ठिकाणाहून काढण्यास सुरुवात केली आहे. ही दृश्य सीएसएमटी परिसरातली आंदोलकांच्या काही गाड्या या ठिकाणाहून निघतायत. हा परिसर रिकामा करा असं पोलिसांकडून सांगितलं गेलं. या ठिकाणी घोषणा तशी करण्यात आली आहे.